हाय, राम राम जी. कसे आहेत तुम्ही सगळे? बरे आहेत ना? बरेच असतील आणि बरेच राहा. काय चाललंय तुमचं? चला आता मी काय केलं माहितीये का? आंघोळ करून आणि पहिले तर आता आहे ना सगळं काम आवरलं, आंघोळ झाली, मस्त व्हिडिओ पण केले सगळे. आता वाजल्यात आता 11:30 11:30. तर चला आता सगळं काम आवरलंय. तर आता बनवायचा आहे स्वयंपाक. आणि थंडी बघा किती आहे. हा, मस्त मस्त व्हिडिओ बनवल्यात बरं का, जाऊन बघा. छोटे छोटे व्हिडिओ आहेत. हा, तर सपोर्ट करा जरा, बघत जावा व्हिडिओ सुद्धा छोटे. दुसरं काय नाही, छोटे व्हिडिओ बघत जावा. हा का, घरच्या घरी मेकअप. हा, आणि ज्यांना आहे ना हे अशी कुरळी केस आवडत असतील ना, तर बघा हा का माझे कोण आहे ना ब्युटी पार्लर, काय ते ब्युटी पार्लर मध्ये जाऊन सुद्धा असे होत नाही. हो का माझे बघा. हा का बघा कसलं गो. ह्या का महाग पण तसली झालेत. ह्या का महाग पण तसलीच आहेत. हाय का गोल सगळे. ह्या का हाय. ह्या का इकडं पण. हा दिसते का? दिसत असते ना. हा आहे का. तर हे आहेत ना, मला असे ना हे करू ठेवावं लागतं. पण आता आहे ना व्हिडिओ बनवायचा होता. मग व्हिडिओ बनवायचा होता म्हणल्या मग ही आपली असली ही नकली ही केस अशी येतात ना काम आपल्याला. हा, नाही तर आतापर्यंत कवा ह्याचा यूजच केलं नव्हतं. फक्त असं धरायचं असं बांधायचं, नुसतं धरायचं आणि बांधायचं. पण आता ते व्हिडिओ मध्ये बघते ना, तर ते व्हिडिओ मध्ये बघितल्यामुळं आता ह्या का मी पण अशी करायला लागली. कसं झालं बघा आहे का. तर चला, हे अशाच गप्पा राहत्या माझ्या. आता आपण बनवू स्वयंपाक, कारण तेव्हा तुम्हाला तिकडं माग ऋषी झोपल्याला दिसत असेल. रात्री तुम्हाला रोहन दिसतो. हा, आणि दिवसा तुम्हाला ऋषी दिसतो. तर ऋषीची रात्रपाळी चालू आहे, रोहनची दिवस पाळी चालू आहे. तर आता मला ह्याचा स्वयंपाक पण बनवायचा आहे, दुपारचा जेवायचा पण बनवायचा आहे. सकाळी नाश्ता केला त्यांनी, सकाळी नाश्ता करून तो निवांत झोपलाय. आता दुपारी आहे ना 11:30 वाजल्यात. आता तर 1 वाजता तर 1:30 वाजता चांगला मस्त स्वयंपाक करती. स्वयंपाक करून त्याला जेवायला घालती. मग संध्याकाळचा त्याचा डब्बा आणते. सगळं संगच आत्ताच करून ठेवणार आहे मी. संध्याकाळी फक्त आपल्या रोट्या बनवायच्या. हा, संध्याकाळी फक्त अशा रोट्या बनवायच्या, दुसरं काही नाही. तर चला आता मस्तपैकी मी स्वयंपाक करते. आणि स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे मस्त साबत मसूर. साबत मसूर म्हणजे अख्खा मसूरची भाजी बनवणार आहे. आणि रोट्या गरमागरम. आणि रात्री काल बनवली होती मी कचरिया की चटणी. त्याचा पण सीजन संपला, आता थोडंच आहेत. तर आपलं बनवून खायचं, छान लागते, मस्त लागते. तर चला आता मस्तपैकी मी स्वयंपाक बनवते. हा, तर चला आता हे बघा मस्तपैकी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे साबत मसूर हे बघा. आता हे अख्खा मसूर आपण बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी घेतलेले आता धनिया घेतलाय, कांदे घेतल्यात, हिरवी मिरची घेतली, लसण घेतलंय, सगळं घेतलंय, टमाटी घेतल्यात. तर आता मी बनवायचंय. त्याच्या आधी आहे ना चला आपण जरा एखादं ना अमृत खाऊन येऊ. अमृत म्हणजे पेरू तुम्हाला माहिती आहे का. लय लांब जायचं नाही पेरू खायला. हा, जेव्हा पण असं ताजं खाऊ वाटेल ना पेरू, मस्तपैकी असं वरती चढायचं. काम सगळं आवरलेलं आहे. हो का, कचरी पण सुकायला लागलेली आहे आपली. असं वर चढायचं, असं वर चढायचं. आता इथून चढू का पहिले मी. तर चला आता मी वरती आलेली बरं का. हे आलेली म्हणजे काही चालतच राहिली अजून. हे का आपलं इथून अशी आता वरती आली. वरती आलं की स्टार्टिंगला तर तुम्हाला आपलं हे लिंबाचं झाड दिसतं. हे का, हे आहे आपलं लिंबाचं झाड है ना. आणि आता मी वरती चढती. ऐक माझे तर लई पाय दुखतात बघा, काय माहिती का.
तेव्हा कालच सफाई केली सगळी. हे कपडे सुकवायसाठी बांधले असं आपलं टेम्पररी काम केलंय. हे का बघा इकडचं वातावरण बघा. हे का हे का मी पण दिसत असेल ना सावली माझी. हे बघा हा हे काय दाखवते तुम्हाला. इकडचं भोपळा पण लागलेला आहे बरं का तिथं. आणि हे पापडीचं झाड आहे. हे पापडीचं झाड आहे. इथं पण व्हिडिओ लय मस्त होत्याल बरं का, पण नाही करत मी. हे आपली छत आहे. हे आपला टेरेस आहे बघा. हे का नाही मस्त मोठा बघा. इथं पण आपलं हा का हे खालचं वातावरण. आणि हे दुसऱ्याचं आहे. हे दुसऱ्याचं आहे. आणि हे दुसऱ्याचं आहे ना. हेच दुसऱ्याचंच आपण पेरू चोरायचं आता या घरवाल्याचा. आलं बघा दुसऱ्याच्या घरी. बघा इथं कशा गावऱ्या आहेत बघा. हे का हे दुसऱ्याचं आहे बरं का, आपलं नाही. आपलं हे का इकडे आहे. हे आपलं आहे. तर आता ह्या बाबाच म्हणायचं ह्याला. अजून काय हो का असं एवढं आता खाली उतरणार आहे मी. इथून आहे ना अशी खाली जाणार आहे. आणि ह्या इथं पेरूचं झाड आहे. तर 1-2 पेरू तर खाणं बनत आहे ना. हा हे दुसऱ्याचं आहे. हे दुसऱ्याचं आहे. दुसरी म्हणजे काय आहे का अशीच त्याला काय म्हणतात ते दुसरे जातीची त्यांच्याकडं. अयो खाली उतरायची आता मी बरं का. थांबा हा असंच थांबा तुम्ही. ह्या का अशी खाली आता बघा होय का. हा मी चोरी करते पण तुम्ही सांगाय माझ्या. मी चोरी करते. काय पडलं काय आलं बाबा ओ. पण तुम्ही सांगाय हाय का कोण हाय का. दरवाजा बंद आहे. दरवाजा बंद आहे बंद. आणि आता खायचा पेरू कुठे पेरू आहे का एखादा खाण्यासारखा. आणि इथं जर पडली का नाही मी रपक्याने पेरू पण जागेवरच राहायचा माझा. हा कोणी नाहीये म्हणून एवढंच वरात बोलायला लागली मी तुमच्या संग. ह्या बघा आयुष्यपत खाली जर का पडले ना माझं तर संपलंच म्हणायचं. मग काय खरंच नाही बाबो. एक तर सापडला खाण्यासाठी. अय्यो 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 त्यांच्याच घरात गेला त्यांच्या घरात. आता काय करू. पेरू संपलं सगळं कच्चं आहेत. आता गेला. मस्त पैकी एक सापडला होता खायसाठी. गेला बाबा ते सुद्धा. अजून दिसतात का कुठं तुम्हाला दिसतात का सांगा. हे कच्चं आहे कच्चं नाही थोडा होत. चोरी करायची तर जरा चांगली खायसारखी करायची ना. त्याच्यामुळे एक अजून दिसतोय बरं का. एक आहे खायसारखा. एक आहे चला. ह्या का मस्त पैकी आहेत बारीक बरं का. लय मोठं नाही ह्याचं फळ. लय बारीक आहे. लय मोठं काय फळ नाही ह्याचं. बघा कुठं आले मी. हो का दुसऱ्याच्या घराच्या वर चढलेली आहे. आणि आपलं घर त्या का तिकडे आहे. त्या का तिकडे पडेल. आयुष्यपत पडायचे बा. मला तर चक्कर सुद्धा यायला लागले. कसं काय शिरू आता. कसं काय जाऊ गाड्या पर्याला. पेरू सुद्धा नाही भेटलं खायसारखं. हे प्रभू हे राम कसं जाऊ आता. या सगळ्यांनी पेरू खायला. इथून बघा पडलं का ना खाली. आयुष्यपत तुटूनच निघाल मी तर.
डायरेक्ट एवढा मोठा ऍक्सिडेंट माझ्या हातानेच करून गेली मी. थांबा आता इथून निघते मी. येऊ येऊ हो का पत्र्यावर दुसऱ्याच्या घरावर. आणि मालक काही तर नाहीये बरं का, मालक नाही तर आपणच आहे फक्त. आपण आड्या सरशी आता 2-4 खाणार आहे पेरू मी. चला बाबा शपथ हालतय मी. थांबा दाखवू का मला, थांबा दाखवते. हो का आणि इथंच बसली अजून. हो का होय आणि चोरून हो बघा. चला आता वर चढती. आता वर चढायचंय मला बरं का. थांबा हा आले बघा. आता ह्या काही तर बसली खाती आता पेरू. जिथं चोरी करायची ना तिथंच खायचं, घरी नाही घेऊन जायचं. याचा मग पण पेरू खाला. अजून नाहीये. सगळं हेच होता गोडेत. ह्याचं फळ मोठं होत नाही, एवढंच राहतं. चला आता आला फिला तर म्हणून इथं चोरी खायला लागले, इथंच खायला लागले. हा टाचीतून आणल्या. माहिती आहे त्यांना. ते म्हणत असतं घेऊन जा, मला टाइमच लागत नाही. हा आज म्हणलं चला तुम्हाला पण दाखवा आणि घेऊन पण यावं. लय दिवस म्हणत होता पेरू लागला तर पेरू का घेत नाही इकडं, येत का नाही पेरू न्यायला. मग म्हणलं येईल एखाद दिवशी. तर आता आणले पेरू मस्तपैकी खाल्लं. आता बाद झालं. मला स्वयंपाक करायचं जास्त जरुरी आहे, कारण आहे ना कशाचा आवाज आला का. खारुताई होती बर का. मस्त वाटतंय उन्हात, कारण आहे ना लय थंडी आहे आणि आता ऊन चांगलं पडलंय छान वाने. तर चला आता घ्या. मला वाटतं हे व्हिडिओ अशीच अपलोड करते मी. आपण दुसरा बनवू आता स्वयंपाकाचा. हे लय मोठा झाला. हा घ्या सगळ्यांनी काळजीने या पेरू खायला. आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला ते पण सांगा. जरा बाहेरचं वातावरण दाखवलं. चोरी बिरी काय नाही. उगा शेजारचे म्हणतात घेऊन जा तर म्हणलं चला तुम्हाला पण फिरवून आणावं. हा तर या पेरू खायला सगळ्यांनी. बाय.